Hare
पाईप नाही आहे तिथे पाईप मोठा होतो नाही ना सांगेल त्याला गेला
घर जानी बाट गोरस बीज में आई हाट कान्हारे मन मोहन लाल सबही विसरून के गोपाल कहाँ बगड़ारो देखे आने रात देखे तो सब वही मेरा कान्हारे मन मोहन लाल सबही विसरून देखे गोपाल हूँ तो थकीत वैरे तुका बारा रे सब मन का धोका कान्हारे मन मोहन लाल सबही विसरून देखे गोपाल समुद्रम सुरुजम सांद्र मिला उदारम जगन्मीत वाणी मंडलम मंडनाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलाहासम करम दयामी पांडुरंग गुरुप्रसन्न दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कधी जा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जलजरी त्रिकुटी सातीत त्रिकुटी योग श्री स्वामीचा स्वामी कृष्णात दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथ गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वर तयाची चरणावरो साष्टांग हे नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नागरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान चार चरणाचा हिंदी भाषेत असू द्या भाषा कोणती असेल पण मी अभंग घेताना थोडं घाबरत होतो घेऊ का नको कारण आता सध्या चाललेली आहे ना भाषा म्हणलं अभंग हिंदी घ्यावा का नाही संतांनी मराठी भाषेचं वैभव वाढवलं पण इतर भाषेचा द्वेष नाही केला
ज्ञानोबरायांनी 56 भाषेला स्थान दिलं. 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषा, 56 भाषेमध्ये ज्ञानोबराला भाषा किती आहे? 56 भाषा येत असून सुद्धा, म्हणजे ज्ञानोबराला कर्नाटक येत होती, गुजराती येत होती, तामिळ येत होती, पण गीतेची टीका ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली. ही मराठी भाषिकांकरता सौभाग्याची. गुजराती किंवा तामिळनाडू मध्ये असते ज्ञानेश्वरी, काय कळली असते आपल्याला? काय ज्ञानेश्वरी कळाली असते? मराठीत असूनही कळत नाही. पण ज्ञानेश्वरीचे गमक सांगतो, कळत नाही, वाचायला मजा वाटते. तुम्ही वाचत राहा, असल्या गोड ओव्या. नामदेव महाराजांची एक गवळण 5 भाषे. एक मराठी, एक कानडी, कोकणी, गुजरणी, एक मुसलमान. ठकविल्या ठकविल्या ठकविल्या, एक एक संगती, एक संगती ठकविल्या. मला वाटतं ही गौरव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जर पोहोचवली असेल तर वैकुंठवासी बागडे गुरुजी, नामदेव महाराजांच्या गौरवणी गाव्या बागडे गुरुजी. 5 भाषेत. पुन्हा अभंग हिंदी भाषेत असू काय हरकत नाही, जरी भाषा हिंदी असेल, वर्णन मात्र गोकुळातलं. काय घडलं त्या गोकुळामध्ये? त्या गोकुळामध्ये त्या गौरवणीला जी काही अवस्था प्राप्त झाली, त्या अवस्थेचं वर्णन तुकोबाला येतात. काय अवस्था? भक्ती, ज्या वेळेला भक्तीमध्ये रंगून गेलेली गवळण आहे, इतकी रंगली कधी स्वतःला विसरते. आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये जर माणूस रंगला नाही तर परमार्थ फुकट गेला. इतका रंगावा, कीर्तनात बसला, आता कशाला सासूरवाडीच्या आठवणीत बसल्या, इथं इतकं रंगून जाणं का आपण कुठं बसलेलोय याचाही विसर पडणं. मी आपल्याला विचारतो, मौली देवदास महाराज, तुम्ही अतिशय उंच गाताय, तुम्ही अतिशय उंच गातात. ज्या वेळेला अतिशय उंच गातात त्यावेळेला तुम्हाला भोंड्याचा नाही आठवतो. अहो, तुम्ही या मंडपातही नसतात, तुमची सर्वात्तर वृत्ती उपरम पावते आणि त्याच्याशी एकरूप होऊन जाते. ही साधनेला गती मिळते. एकाग्रता उंच म्हणण्यानं तयार होते आणि एकाग्रता यशाचं बीज आहे. एकाग्रता यशोबीज आहे. विसर पडणं स्वतःचा भक्तीमध्ये. काय त्या गोकुळातली भक्ती असेल गौरवणींची, त्याचं दर्शन झाल्याशिवाय दिवस माळवत नसायचा. काय भक्ती आहे. आणि म्हणून आपल्याला मूर्ती बसवायची तर जयपूरला जावं लागतं, मूर्ती घडवावी लागते, आणावी लागते. गोकुळातल्या लोकांना याची गरज नाही. बरं, स्वतः भगवान सांगतात, लल्लाच्या घराला हे मलने गोकुळाला, लल्लाच्या घराला मला तिथं घेऊन चला. काय भक्ती त्या गौरणीची. एक गौरण दर्शन झालं नाही, सूर्य अस्ताला जायला फक्त 2 तास शिल्लक राहिले आणि तिला तिच्या मैत्रिणीने विचारलं, तुझा चेहरा असा नाराज का, तुला सासरा बोलला का? ती म्हणजे बोलायजोगा ठेवला का? मग तुला सासू बोलली का? त्याला झापल्यामुळे तिचं कामच झालं. मग तुला जाऊ बोलली का? चुली झाल्या 2 आणि तू आम्ही कोण? मग तू अशी नाराज का? त्या गवळणीचे उद्गार आहे. हरी बिन रहिया, हरी बिन रहिया, हरी बिन रहिया न जाय. त्याच्याशिवायच दर्शन जर दिलं नाही त्याने,
सूर्य अस्ताला जाण्याच्या आत तर इथंच प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही. ही भक्ती गोकुळातल्या गवळण, त्याच्याशिवायच जगायचं नाही. त्यांच्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत महद अंतर आहे. म्हणून आम्हाला मूर्ती घडवावी लागते, प्राणप्रतिष्ठा करावी लागते. याच उच्च कोटीतील अवस्थेतली एक गवळण बाजारला निघाली. बाजारात गेल्यानंतर तिला असं म्हणायचं होतं, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या. आणि त्याचं नामस्मरण करत 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 चालली. इतकी रंगली त्याच्यात. तुमच्याकडे आहे की नाही? एखादा जर रामराव गेला आणि तो जर शामरावाला लागला तर शामरावाला विचारा तुझं काय नाव आहे? तो म्हणतो मी रामराव. म्हणजे तो त्याचं नाव नाही सांगत, जो त्याला लागलेला आहे त्याचं नाव सांगत. अशी रंगून गेली गवळण. त्याची चर्चा रस्त्याने इथून तिथून, कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे. आणि ज्याची कायम चर्चा होते ना त्याला भेटावं वाटतं, त्याच्याशी बोलावं वाटतं कधीतरी. ही अवस्था त्या गवळणीची होते. बाजारात गेली, दही घ्या, दूध घ्या, गेली विसरून. गोविंद घ्या, गोविंद घ्या, गेली विसरून. आणि मग देव घ्यायला कोण रिकामं आलं. बाकीच्या गवळणी घरी आल्या, तिच्या सासूला सांगितलं तुमची सून वेगळी झाली. आणि सासू बाजारात येते, हिचा चाललाच रट्टा. गोविंद घ्या, महाराज आमची बऱ्याच वेळेला भेट होते आमची. गोड असा हात आहे. अहो लय वाजवणं काही लय फडफड नको, पण गोड अगदी जसं लय गायला केलं तसलं वाजवणं आहे. आमची बऱ्याच वेळेला कार्यक्रमात भेट होते. आम्ही तर मित्रच आहे. फडणे बाबा असेल, समस्त भजनी मंडळ ज्यांच्या माध्यमातून आलोय. म्हणजे सचिन भाऊ, मी खरा तुमचा गुन्हेगार माणूस आहे तुमच्या गावचा. मागच्या वर्षीचा मला इथं आलं नव्हतं, पण सचिन भाऊला विनंती केली जरा त्या माध्यमातून. ते म्हणजे पुढच्या वर्षी तरी टाळू नका. मग या वर्षी थोडंसं त्यांचं ऐकावं लागलं मला. आता तुम्हाला हे ॲडजस्ट करावं लागतं. म्हणलं तुम्ही म्हणताल तसं. आणि मग तुमच्या सगळ्यांचं पण इथं आल्यावर आनंद वाटला. हे बघा, खूप समाज जमला म्हणजे सत्ता मोठा होत नाही. समाधान किती झालं ना आनंद किती मिळाला त्याच्यावर. असं एवढ्याशा वातावरणामध्ये मला रात्री इंदोरीकर बाबा कीर्तन इथं झालं. वा, इकडे लक्ष द्या. फार थोडा वेळ आहे माझ्या हातात. गाण्याचं कीर्तन म्हणजे विषय ठरलेला असतो. साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, आजची कीर्तन शिवाज्यांच्याकडे आहे. काय नाव त्याला? शिवाज्यांची आजची बाबा हो का. त्यानंतर लांबखेड समस्त भजनी मंडळ सुंदर अशी चोपदार सुद्धा अशी देखणे अशी. इतके देखणे नसावा कीर्तनकारापेक्षा सुंदर असे चोपदार. त्यानंतर विनयकरी बाबा आहेत आमचे. बाबा बसले. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांचं मार्गदर्शन आहे
मला वाटतं चिखलहोळचे आमचे कोले बाबा, त्यानंतर नामदेव महाराज गोबीर असतील, अजून खाडेकर माऊली. आपला परिसर तसा साधू संतांनी विणलेला आहे. तुमची माती पवित्र आहे. मला वाटतं मास्तर बाबांनी इकडं या परिसरात एवढंच नाही तर आमच्याकडची बाजीराव स्वामी महाराज इथं राहिलेले कुठेतरी गाव आहे इथं इथून जवळ आहे. आणि मी जिथून आलोय आता रात्री, त्या संस्थांचे जे अध्यक्ष आमचे गणेश महाराज, त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाची कथा चालू होती बाजीराव स्वामी संस्थांची. तर ते रात्री मला म्हणायला लागले, म्हणजे तिथं बाबा राहिलेली, तुम्ही तिथे कीर्तनाला चालली आणि अगदी स्वामींना दूध घेऊन गेलेलो. या पोरा ह्याच्यावर लहान असेल स्वामींना स्वभाव तांती होता. आपण सांगून जातो आपल्याला साधू पुरुषाच्या शिव्या देखील आशीर्वाद असतो, शिव्या सुद्धा आशीर्वाद. आणि आमची आजी मला पाठवायची, बाबा बसलेले असायचे. एक दिवस दुधावर झाकण नव्हतं आणि दुधाचा तांब्या ठेवला, या लोकांनी पाहिलेलं असेल, तिथं सहवासात राहिले असेल तर लक्षात येईल. तर ज्या वेळेला ते तांब्या उघडा दूध तसंच मी गेलो निघून. मी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दूध ठेवून गेलो आणि मी बाहेर गेलो, बसल्या जागेवर काठी फेकून आलो. मला म्हणजे इकडे रडायला लागलो. मी पाठीहून हात फिरवला. असलं हे म्हणजे जरा साधूची सेवा कळते का तुला कशी करतात. उगा बारीक होतो काहीतरी. आपण एक सांगू द्या मला नाळेकरांना, त्या काठीचा प्रसाद आज उभा महाराष्ट्रभर फिरतोय. म्हणून तुमचा परिसर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली माती आहे. काळ्याचं कीर्तन म्हटलं विषय ठरलेला असतो, थोडं आलटून पालटून पण विषय तोच सांगावा लागतो. पहिली गोष्ट काला कळून घ्या. काय भानगड काला? काला कशाला म्हणतात? दोन वस्तू एकत्र आल्या का निराळ्या न राहता एकरूप होणं, याला वेदांत शास्त्रात काला म्हणतात. काला काय लय सोपं, ग्रामीण भाग आहे आपला, कळलं असं बोलतो. भाजी तयार नव्हती, मग बायकोने सांगितलं एक काम करा, दूध आहे घेता का? आणि मग मालक जेवायला बसला, दुधात भाकर चुरली. काय झाला? बोला काला झाला. दूधच झाला बरं का. दुधात भाकर चुरली, काय झाला? काला झाला. पातळ भाजी भाकर चुरली, काय झाला? काला. निबार पिठल्यात भाकर चुरली, काय झाला? काला. कसा होईल तो? चुथारा झाला. निबार पिठल्यात कसा काला होईल? जुन्या लग्नामध्ये असायचं 4-4 दिवस वराड चालायचं लग्न, आणि असलं त्याच्यात ते पिठलं असायचं. माणसाला फेकून आणलं ते ध्यान देऊन पडलं इतकं निवार पिठलं. त्याच्यात ते पिठाचे गोळे असायचे, ते त्याला सामावून घेत नसायचं. कसा काला होईल? दोन वस्तू एकत्र आल्या का निराळ्या न राहता एकरूप होणं, याला वेदांत शास्त्रात काला नाव आहे. जीव ब्रह्म ऐक्य स्थिती व्हावी, हा काला आहे. तुम्ही बहिणी सगळ्या माझ्या, मी भाऊ तुमचा. कारण कधी कधी तुमचा दृष्टांत असला का माझी नजर तुमच्याकडे येणार आहे. बहीण आणि भाऊ ही नजर ज्या वेळेला तयार होते ना, त्या नजरेत विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं जगातलं पवित्र नातं. आणि याच तत्वावर वारकरी संप्रदाय उभा. परस्त्रीला बहीण मानणं, ही नजर तयार होणं. आता म्हणा वारकरी, हे वारकरी जीवन आहे. नाही दिसली बाई, तुकोबारायला पाठवली होती ग्राम्य स्त्री, पैसे देऊ केले तिला भजनात अडथळा आणण्याकरता. स्त्री नाही दिसली माझ्या तुकोबारायला. देवा काय रूप घेतलं? साडी काय घातली, लाली काय लावली, बांगड्या काय घातल्या, चप्पल काय घातली पायात, नथ काय घातली देवा. कधी वराह होतो, कधी वामन होतो, कधी नारसिंह होतो, कधी राम होतो, कधी कृष्ण होतो, कधी परशुराम होतो, कधी व्यास होतो. आणि आज साडी काय घातली? रूप धरिले सौन, काय रूप धरलं देवा. पुढचा प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे. ती म्हणजे नाही मी बाई आहे, पैसे देऊ केले मला, जाई हो तू माते परस्त्रिया सदा बहीण मानणं, ही नजर तयार होणं, हा वारकरी संप्रदाय. तुम्ही स्वयंपाक करता, कुणीकडे हो म्हणा तर इकडे विचारू. तुम्ही स्वयंपाक करता बरोबर आहे. परात घ्यायची, त्याच्यात पीठ टाकायचं, नंतर थोडंसं राखेल आपल्याला
पाणी, मीठ आणि पाणी एकत्र झालं. आता इतकं एकरूप होतं, आता त्याला निराळं करा. मिठातून पाण्यातून मिठाला बाजूला काढा. काय झालं, एकाला मिठाची हाती तयार केली, कबीर महाराज म्हणतात, आणि सोडली तुमच्या गिरणा डॅम मध्ये. 15 दिवसानं ठाव घेऊन वर आली मिठाची हाती. सागर कातल ढोंडने नमक की पुतली जाए, हमारे सागर हमारे सागर कातल ढोंडने नमक की पुतली जाए. मीठ आणि पाणी एकत्र झालं का निराळ करता येत नाही. का करता येत नाही? मीठ हे पाण्यापासून तयार झालेलं आहे, म्हणून जीव हा ब्रह्म्यापासून आलेला आहे. जीव आणि ब्रह्म ऐक्य स्थिती अशी व्हावी. आता एकरूप झाल्यानंतर त्याच्या चरणापासून निराळ न राहणं वेदांत शास्त्रात चालणार आहे. मम अंशी जीवलोके जीवभूत सनातन मनशष्टानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करिष्यति. आपण तो आहे, तो आपल्यात आहे. ओवी आठवली मला. सर्वभूतांच्या अंतरी हृदयम अंबरी लीलवतीजा सहस्रगणी उदयराजे. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. घटाघटी राम सर्वघटी राम स्थिती त्याच्याशी एकरूप राहणं, हा देह त्याच्या कामाकरताच खर्च करणं, हा काला. ओ मेरा दिल तुझे पे कुर्बान मुरलिया वाले, मुरलिया वाले मेरा प्यारे, मेरा दिल तुझे पे कुर्बान मुरलिया त्याच्याच कामा करता खर्च. देवे दिला दे भजना हा काल त्याच्याच करता, त्याच्यामध्ये विलीन होणं, भक्तीमध्ये रमून जाणं, याचं नाव काला. तर अजून जवळचं बोलू काला. सगळं झालं का मग असतो. मला हे गणितच कळणार आलं. माझं असं मत आहे, पहिल्याच दिवशी काला दडपून जेवण आणायचे, मग चालू का तुमचा सत्ता काय झाला. हा काळा शेवटी का असतो, त्याचं कारण आहे. प्रसाद हा उपासनेच्या नंतर मिळत असतो, बरं का. म्हणून हे शेवटला. बरं, बाकीचे कीर्तन रात्री तर 6 ला काय नाही खोल केलं, चालू होत 6 ते 8 होत रात्रीचे कीर्तन. हे कीर्तन सकाळी. त्याचं कारण आहे, भगवंतानं जो काला केला यमुनेच्या वाळवंटात आपल्या सौंदर्यांच्या सोबत तो दुपारी केला, त्याचं प्रतीक म्हणून काला सकाळी असतो. आणि प्रसाद खाण्याकरता माणसाला भूक असावी बरं का. माणसाला सपाटून भूक लागलेली असते दुपारी. संध्याकाळी जास्त खात जाऊ नये. संध्याकाळी खूप जेवू नये माणसाला. तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर इकडे लक्ष. मी 2 गोष्टी चांगल्या देऊन सांगतो तुम्हाला.
तुम्हाला कॅन्सर नावाचा आजार होऊ नये असं जर वाटत असेल तर 6 महिन्यात 15 दिवस उपवास करावा. डॉक्टर लोकांना विचारून बघा आणि अभ्यासपूर्वक ही गोष्ट बोलतो. 6 महिन्यात किती उपवास करावा? 15. उपवासानं अशक्तपणा नाहीये, शक्ती प्रदान होते. व्रत केल्याने माणूस अशक्त नाही होत, व्रत शक्ती प्रदान करतो माणसाला. म्हणून 6 महिन्यात 15 काय घडावा? उपवास घडावे. नाही होत. आणि एक गोष्ट सांगून चालू अजून तुम्हाला आहे, माझ्याकडे तर देतो, तुमचा पैसा खर्च होऊ नये दवाखान्यात, असंच माझं मत आहे. सध्या अटॅक नावानं खूप धुमाकूळ घातलाय. त्याला युट्यूबला टाकणार आहे का? टाकणार आहे का? बंद करा थोडा वेळ. त्याला शेवटी का बरं आहे आला? बरं सगळी कीर्तन लक्षात आलं हे प्रसादाच आहे. अवलय सोपं. काल्याशिवाय सप्त होत नाही अपमान, आणि सप्त्याशिवाय काला होत नाही. लय जवळचं बोलू का? तुम्हाला सप्ता करायचा असला का काला करावा लागतो, आणि काला करायचा असेल तर सप्ता करावा लागतो. अहो लय जवळचा संबंध. सप्ता केला का काला आला, सप्ता केला का काला आला, आणि काला केला का सप्ता झाला. पहा बरं किती सोपं आहे. आणि जर समजा आज काला झाला, हे बाहेरून आणलेली सगळी गाय गुणवान मंडळी, आमच्यातलाच एखादा भाऊ उद्या तुमच्या गावात आला तर तुम्ही घरी नेऊन दूध पाजणारे, नाश्ता खाऊ घालणारे, तुम्ही म्हणाल बुवा काला झाला, काला आज काला काला झाला की उत्सवाची सांगता. चला आपलं प्रसादाचं कीर्तन आहे. अभंग हिंदी भाषेत वर्णन गवळणीच्या अवस्थेचं. भक्ती करायची, ज्याची वर्णन करायचं ती देवमान्य असावा, शास्त्रमान्य असावा. आता आमची भक्ती चालली, पण आम्हाला पटल अशी, आम्हाला पटल. आमच्या सवडीत बसला तर देव, आम्हाला रवा खावा वाटला तर देवाला नैवेद्य रव्याचा. इथं बसलेले किती घर असे जे रोज देवाला नैवेद्य दाखवतात. जरा वरती वा. जी लोक नैवेद्य दाखवते त्यांनी उद्यापासून सुरू करा. याडा म्हणून ऐका, याडा म्हणून ऐका माझं. अहो तुम्ही 6 लोक जेवतात घरातले, आणि त्याला फक्त दाखवायचं आहे. बरं दाखवून तुम्हालाच खायचं आहे. नुसता दाखवा पा काय होतं. कारण मी बाबा शिवपुराणे. नैवेद्याचा अर्थ असा होतो, ज्या घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवलं जातं त्या घरातल्या सदस्यांचं आयुष्य वाढतं. हा नैवेद्याचा सुरू करा उद्यापासून. देवाला दाखवायचा, तुम्हीच खावायला, पण देवाला नैवेद्य असावा. धूप दाखवले, धूपा आरतम वापणवते. धूप दाखवला संपत्ती वाढते. अगरबत्तीचे मंत्र नाही. त्याच्याकडे नाही जायचं मला तिकडं. धूप डोक्यात ठेवा फक्त. आरती करावी. जर पूजेमध्ये काही कमतरता राहिली ती आरतीनं भरून निघत असते. त्याची भक्ती करायची. त्याचं आता श्रावण महिन्यात आला, तुम्ही लय बेलाची पानं वाहता, लय बेलाची पानं वाहणार. पण तुम्हाला बेलाचे पानं आतापर्यंत तुम्हाला किती पुण्य मिळाले जरा पाहायचं का? जरा इकडं लक्ष द्या बरं का. बेलाची पानं वाहण्याकरता पहिली गोष्ट, बेलाची पानं वाहण्याकरता ज्याला बेलाचे पानं व्हायचे त्यानेच बेलाचे पानं आणायला जावा. 1 50% उडली वर गेला. शेवटं कोणीच राहत नाही, तुम्ही मोजा. त्यानेच बेलाची पानं आणायला जावी. 1 2 त्यानं 5.5ला तरी अंतरून सोडावा. 10-5% उडली. 3 पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडता येत नाही. 4 7 वाजेच्या आत स्नान करावं. ऋषी स्नान म्हणतात त्याला, सूर्योदयाच्या आत. 5 एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानं तोडता येत नाही. आणि मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगून ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं लिहून घ्या, नाही तर आठवणी ठेवा. आपल्या लेकरांना कळू द्या जरा. बेलाची पानं तोडण्याचा मंत्र आहे श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा. कोणता मंत्र आहे? श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा. असा मंत्र म्हणायचा, दर्शन करायचं, बेलाची पानं उतरवायची आणि घेऊन या महादेवाच्या रावला.
आता तुमच्या ताटात बेलाची पानं आहे, महादेव तुमच्या बेलाच्या पानात येत आहे. शंकराला माझा, महादेवाला माझा आवडले बेलाचे सोमवारी तोडायचे नाही, आमोशेला तोडायचे नाही आणि पौर्णिमेला तोडायचे नाही बेलाची पानं, इतर दिवशी तोडता येतात. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे तुळस महादेवाला चालत नाही. बरं, तुम्हाला कसं काय माहिती? खालच्या आळीतली सगुबाई म्हणत होती. स्पष्ट श्लोक आहे शिवपुराणामध्ये, तुळशीनं महादेवाचं पूजन करता येतं, फक्त तुळस गणपती बाप्पाला चालत नाही. इतर देवांना तुळस सगळ्या देवांना, गणपती बाप्पा सोडून सगळ्यांना चालते. आणि दुर्गा माता सोडून सगळ्या देवाला वाहत. तुळसही चालते. उलट प्रदोषला तर इतका महिमा सांगितला तुळशीचा, मंदिरासह असावी, महादेवाला प्रिय आहे. विडाला विडाला मग आम्हाला स्वतंत्र बुद्धीने भक्ती कळत नाही. ती कळण्याकरता संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उभाशिका वैराग्येची गुरुचरण उभाशिका, संता सवे वसता. संतांच्या संगतीशिवाय सद्गुरूच्या कृपेनं स्वतंत्र बुद्धीने तो कळाला नाही, कळत नाही. कारण गोठी होईला मुक्या वैऱ्याची. ज्ञानोबा म्हणतात स्वतंत्र बुद्धीने जर देवाकडे जा तर गोठी मुक्या वैऱ्याची होईल. कृष्णानंद स्वामी त्यांचं नाव आहे, आता बाजीराव स्वामी महाराजांचं. स्वामी म्हणायचे एक तरी शास्त्र जीवनामध्ये उतरवा. कोणतं तरी 18 पुराण आहे ना, एखादं पुराण तुमच्या जीवनात उतरवा, देवाच्या मांडीवर जाऊन बसाल. शास्त्राप्रमाणे देवाला आवडत अशी संतांच्या संगतीशिवाय सद्गुरूच्या कृपेनं नाही कळत तो स्वतंत्र बुद्धीनं. गोठी होईल आधी मोठ्या वैऱ्याची. मेंढपाळ बाबांनी मेंढ्या बसवल्या आणि त्यांना गावात हरी करायला जायचं, तर शेतकरी दादाला आवाज देऊन सांगितलं मी येईपर्यंत एवढ्या मेंढ्या सांभाळा. आता हे 95% टीम ऐकायला मेंढपाळ बाबा, शेतकरी 96% ऐकायला येत नाही. गावात गेलेली हरी झाली, परत येऊन पाहिलं तर मेंढ चोरून एका जागी बसलेली होती. त्यांना असं वाटलं या शेतकऱ्यांनी आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात एक मेंढीचं पिलू आपण दान द्यायचं. उचललं मेंढीचं पिलू, मोडकं मेंढीचं पिलू उचललं. आणि माणसं स्वाशी दान करतात, जी उपयोगाची नाही ती परमार्थ. खिडक्या सुपाऱ्या, खौड बदाम, सडक नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, जी माणसं कामाची चांगल्या वस्तू दानच करत नाही लोक. मला दक्षिणा येतात ग्रंथावरती आणि त्याच्यातलं 1 रुपया मी माझ्या प्रपंचात खर्चलेला नाही, खर्चत नाही, खर्चणार नाही. कारण मिळालेल्या दक्षिणामध्ये सचिन भाऊ माझ्याकडे 4-5 लाख रुपये दक्षिणाचे जमले. कीर्तनाची काही टाकून लोकांनी मदत केली. काशी विश्वेश्वर महादेव मंदिर गावाला 21 लाखाचं उभारलं. आणि तुम्हाला धर्म सांगायचा आणि तुमच्या दक्षिणावर आणि आमचा प्रपंच जर चालवला, नरकात नाही का जावं लागला.
तुम्हाला सांगायचं ना आम्हाला धर्म नाही का? आम्हालाही धर्म आहे ना. प्रत्येकाला नुसतं सांगून चालत नाही, बोलत असताना निदान 10% आचरण आपलं असावा तर बोलण्याचा अधिकार. तसा परिणामच होत नाही. नाही नाही लक्षात येते आपल्या, कळतंय तुम्हाला. या मुंबईच्या आले तर शहापूर आणि आम्ही कार्यक्रमाला चाललो. तो ड्रायव्हरने काय केलं, तिथं तो मला म्हणला एक काम करा, इथं दूध वगैरे चांगलं चहा नाश्ता बरा मिळतो. तिथं आम्ही थांबलो. तर शेजारी एक दुकान होतं. त्या दुकानला बोर्ड लागलेला होता, बालों का झडना कम होगा, म्हणजे केस गळणं थांबते. आणि लोक तिथं दुकानात जायचे, 500 रुपये द्यायची, निवडीच बाटली अशी लोक घ्यायचे. शर्टिंग केलेली चांगले VIP माणसं 500 रुपये द्यायचे, ती बाटली घेऊन जायची. कोणती? बालों का झडना कम होगा, म्हणजे केस गळणं थांबते. तुम्ही काय आमच्या ड्रायव्हरला म्हणलं जरा या विकणाऱ्याकडे पहा, त्याच्या डोक्यावर केस नाही. माझी भाषा कळते का तुम्हाला? घेणाऱ्याला एवढं तर कळावं ना, ज्याच्याकडून आपण तेल घेतोय त्याच्या डोक्यावर केस नाहीये. आपण कोणाकडे घेतोय, काय घेतोय, का म्हणून काय कमी पडलंय ज्ञानोबा तुकोबारांनी काय कमी केलंय आम्हाला? एवढा मोठा संप्रदाय आमचा, काय नाही इथं सगळं काही आहे. अहो नुसतं ज्ञानेश्वरीचा अध्ययन करता आयुष्य संपून जाईल तरी खोली सापडत नाहीये. विठाला त्याने ते मोडकं मेंढीचं पिलू उचललं. शेतकरी दादा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दादा. शेतकरी म्हणला हे बघ भांडणाला कारण काढू नको, मी पाय मोडलाच नाही. अरे ह्याला ऐकू येत नाही, त्याला ऐकू येत नाही. हा म्हणायचा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दादा. शेतकरी म्हणायचं मी पाय मोडला नाही, भरून देणार कसा? दोघांचं भांडण इतकं विकोपाला गेलं. तिसरा घोडेस्वार येत होता. हा 97% बायला घोडेवाले करा, तुम्ही न्याय निवाडा करा. या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मी मेंढीचं पिलू दान देते. शेतकरी म्हणला घोडेवाले आपण पाय मोडला नाही, भरून द्यायचा काय संबंध नाही. घोडेवाला म्हणला हे बघा तुम्ही लाख पैसेवाले तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. आजलं भांडण पेटलं या तिघांचं. हा म्हणायचा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणायचा पाय मोडला नाही, भरून देणार कसा? घोडेवाला म्हणायचा तुम्ही लाख पैसेवाले तुमच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. या तिघांचं भांडण गावच्या पाटलाकडे गेलं. पाटील 98% बायला. पाटलाचं पाटलीबाईचं भांडण झालं, ती माहेर निघून गेली. आणि मग ह्या तिघांचं भांडण तिथं गेलं. पाटील तुम्ही न्याय निवाडा करा. या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात हे मेंढीचं पिलू दान देते. शेतकरी म्हणला पाटील लहानपणापासून आपला स्वभाव कोणाला माहिती, आपण होऊन कोणाची कधीच नाही लागलो नाही, आपण चालत्या गाडीची खेळ कधीच काढली नाही, तर आपला संबंधच नाही, तर भरून देणार कसा? घोडेवाला म्हणला पाटील हे पैसेवाले यायच्या घरचे, आपल्याला घोडं विकायचं नाही. पाटील म्हणे नाही नाही ती गेली ना, तिने जाताना मासाला घेतला. आता आणायची का नाही आणायची हे मी पाहिजे, तुम्ही तोंड घालायचं नाही. चालतो का त्याला काय जोडीत राहायचं? मोठी होईल आगवी मुक्या पायऱ्याची. स्वतंत्र बुद्धीनं जर देवाकडे जाल तर ही अवस्था होईल. त्याकरता संतांचं व्यवस्था हेही कळत नसेल तर साधकांना हरिपाठामध्ये सांगितलंय. माऊलीची भाषा आहे. माणसाच्या जीवाच्या ठिकाणी एक तर अज्ञान आहे,
मग अज्ञान कशाला म्हणायचं? म्हणजे सगळ्यात मोठं अज्ञान काय? ना करी गर्वे घातली नाना रशी परी कोण्याही स्वादाशी नेण्याची काही हेही नाही कळालं तर अजून ऊन टाकलं. जसं पळी सांगितली, गरबी म्हणजे पळी. तिखट भाजीत टाका, नाराज होत नाही. गुलाबजामुनच्या पातीला घातली, हसत नाही. म्हणजे कुठलाच परिणाम नाही. रडायचं सांगा रडत नाही, हसायचं सांगा हसत नाही. तया नाम अज्ञान. आता हाली मोठं जेवढं कामाचं तेवढंच घेतो. चला आपण होतो स्वतंत्र बुद्धीने देव कळत नाही. आणि जर कळाला असता वेदाला नाही कळला आज पारजाचा कानडा हो कानडा वेदाला देखील कळाला नाही आणि वेदानं प्रमाण ठेवलं शिक्का मारून. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देखी वाई. त्यांच्याशिवाय तो स्वतंत्र बुद्धीने नाही. वेदालाही कळाला नाही. शेवटी वेद भगवान विष्णूला शरण घ्या. आम्हाला नाही तुमचं वर्णन करता आलं प्रभू, आम्ही काय केलं पाहिजे? त्यावेळेला भगवान विष्णूचा आणि वेदाचा संवाद आहे. मी द्वापार युगाच्या शेवटी गोकुळात अवतीर्ण होईल. त्यावेळेला तुम्ही सुद्धा तिथं अवतीर्ण व्हा आणि मग वर्णन करा. वेदामध्ये श्रुती 3 प्रकारच्या, कर्म, उपासना आणि ज्ञान. वेद कांड त्रयात्मक कर्म, उपासना आणि ज्ञान. मग गवळणी किती प्रकारच्या होत्या गोकुळात? कोणी सोना, कोणी एकी स्वतंत्र, 3च प्रकारच्या. आता कोणती गवळण कोणती श्रुती होती? कर्म नावाची श्रुती गोकुळामध्ये सुनेच्या रूपाने अवतीर्ण झाली. बघा, कर्माच्या ठिकाणी 2 दोष आहे, कर्तृत्व मद आणि फलस्वाद. नाही तर कर्म मोक्षाला कारण. म्हणून तर अर्जुन म्हणतो देवा कर्मात दोष आहे, कर्म करणार नाही. भगवान म्हणजे तुझ्या बापालाही सोडत नाही. म्हणून समजवरी प्रकृतीचा तवरी त्यागून नगडे कर्माचा. आयुष्य ही तो म्हणत त्याचा आग्रहाची उरे आणि फल अपेक्षे वाचून कर्म संभवत नाही. तुळशीचे हा झाडा दुरोनीनं घापेची शिंतोडा आणि द्राक्षाच्या तर गुडा दुधाची लागली.
द्राक्षाच्या बुडाला दूध लावतात आणि तुळशीला पाणी टाकून का दड राखण सरपण नाही, मंजुळा ऐकत नाही. बरं लईत उडून टक्कर मारली तर माणूस मेल्यावर तोंडात राहणार. म्हणून तुळस दारात आहे तरी पाणी फेकत नाही. 2 किलोमीटर मळ्यात जातो दूध घेऊन आणि द्राक्षाच्या बुडाला उठतो. हे ज्ञानोबरायाच्या काळात नाही बरं का. रासायनिक खत नव्हते आणि या रासायनिक खतामुळं एक दिवस असा येईल आपली जमीन नापीक होईल. विनंती माझी आपल्याला, गायी असाव्या. गाय जर राहिली नाही, तिचं शेण ज्या वेळेला आपल्या शेतात जातं, फवारणी करून आपण किती तरी किडे मरतात, दोषयुक्त होते आपली भूमी आणि गायीच्या शेणानं दोषातून मुक्त होत असते. म्हणून शेण न्यावं लागतं शेतामध्ये, दोषमुक्त आपली भूमी होते. आपल्या गावात आता मीटिंग घेतली होती, ते म्हणजे पोळा कसा भरवायचा, पहिलंच राहिले पण नाही म्हणलं ट्रॅक्टरचा भरवा. सगळ्याला लहान लहान ट्रॅक्टर आहे ना आता. मग ते म्हणजे बैल जर परत आले तर ते मदन तुमच्याकडे आहे की नाही कथा पण नसतं, बाजावर मदन ठेवते बैलांना खायला. मग ते म्हणजे ट्रॅक्टरला काय खायचं ना, मला 5-5 लिटर डिझेल राहिलं कुठं आता. नाही असू दे ट्रॅक्टर, पण ट्रॅक्टर काय शेण देतात का विठाला? युगामध्ये वावरतोय. हजारो मैलाचा प्रवास तास करते, हजारो मैलाचा प्रवास. जुन्या काळामध्ये तिथे या जुन्या म्हाताऱ्या बसलेल्या 3-3 किलोमीटर पाणी आणावं लागत होतं की नाही मावशी. आणि असं एवढं बस त्या बाथरूम मध्ये आता जर पाहिलं तर इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या, सौंदर्य प्रसाधने. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या, बाथरूम मधल्या वाढल्या. बाथरूम एका दुकान आहे तेच कळा नाही. आता आमच्या आंघोळी दुसऱ्या हे होतो ना आमच्या तिकडं परिसरात. रात्री असाच विसरून म्हणलं, मी काय सांगत होतो, एक जण म्हणजे मग कशाला कीर्तन करावं लक्षात राहत नसतं. अशी मंडळी पाहिजे करू पहिल्यापासून चालू. वृंदावनी वेणू लेकीला उपासना युक्त कर्म, उपासना आणि ज्ञान. सासू सून आणि लेक. आता सासूला बंधन नाही, बंधन कोणाला? सुनेला. लेकीला काय? उपासना. तिला देवाकडे जाता येत नसायचं, मग तिनं एक डोकं चालवायचं. त्यांना निमित्त 2च वेळेला, एक तर पाण्याला जाताना, अन्यथा दह्या दुधाची विक्री करायला गेल्यानंतर. मग काय करावं तिनं? सासवा जुन्या जेवायला बसल्या का पाणी घेत नसायच्या. इकडं लक्ष द्या माझ्या, काहीच नाही आपलं फक्त दही अंडी याच्यापेक्षा काय दुसरं काय. इकडं लक्ष द्या. माणसाचं मन मोठं व्हायचं म्हणजे कसं, तुम्ही तिकडं पाहिलं का मला वाटतं आपण पाहिलं. मन आहे ना माणसाचं, ते पण मारीत नाही. बरं एका भिंतीवर असं लिहिलेलं होतं वरती पाहू नका, मन दम मारील का? असं म्हणलं होतं गेली वरती नजर, वर लिहिलेलं होतं पुढे आलो होतो आपण. हा जुन्या सासवा जेवायला बसल्या का पाणी घेत नसायच्या आणि ठसका लागला सुनबाई पाणी. आता सुनानं निमित्त काय, जेवढे भरलेले असायचे सगळे सांडून द्यायचे. आता पाणीच नाही, जाऊ का पाण्याला? निमित्त काय बरोबर का? भरीला वलंडोनी रीता करी घट आणि अंतकरणात खरं कारण काय? मिस गोविंदाची. त्याला भेटायचं. मग काय करायचं ते? गागर घेऊन निघाली
फार गोड माणसं आणली तुम्ही परमार्थ करायचा तो वजनातच करायचा टंगळ मंगळ एक एकाहून बळी आहे. आणि तुम्ही काही म्हणा मी गायक वादकावर प्रेम करणार माणूस आणि पहिल्यापासून या पोरासारखा असेल ना तेव्हापासून मला गायनाची फार आवड गाणाऱ्या माणसाविषयी आवड चालली चर्चा कृष्ण असा कृष्ण तसा आहे. एक निमित्त पाणी दोन दह्या दुधाची विक्री करायला जर निघाल्या दुडीवरी दुडी गवळणी साठी निघाल्या लेकीची अवस्था रस्त्यानंच अशी झाली तिचं नाव नाही सांगितलं बोलली नारिया वेगळा गोरस घ्या म्हणे आणि तिनं म्हणायचं दही घ्या दूध घ्या ती म्हणायची गोविंद घ्या दामोदर घ्या. बाकीच्या गवळणी बाजारातले लोक तिला हसायचे आणि तुम्ही जर का परमार्थात रंगले का लोक तुम्हाला हसणार आहे. रंगलेल्या माणसाला लोक हसतात. एका प्रोफेसरनं काव्य लिहिलं लोक त्याला वेडा म्हणू लागले त्याने ते पाण्यात बुडवलं तरी लोक वेळाच म्हणू लागले. त्याचे उद्गार आहे इस बिगड़े हुए दिमागों में अमृत के लच्छे है हमें पागल ही रहने दो हम पागल ही अच्छे. देवा करता समाज तुम्हाला वेडा म्हणा तू कोणाला वेडा वेडा तू का तिचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं बरं का. आणि तुम्ही जोपर्यंत वेडे होत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. आतापर्यंत देव शहाण्याला भेटलेलाच नाही येड्यालाच भेटला. चांगला मालिक लय अडचणी अनंत भानगडी भलत्या भानगडी चांगला मालिक ऐका नावे करा मित्र एक मिनिट तुम्हाला गावरान तू पिकायचं गावरान तू पिकायचं कल्पना करा तुम्ही तर काय करावं लागेल. पहिले
पैसा मोजावा लागेल, गरी म्हशी विकत आणावं लागेल, कुठं ठोकावं लागेल, गोठा बांधावं लागेल, मक्का टाकावं लागेल, घास टाकावं लागेल, सोडबांध करावं लागेल, तिची झाडावं लागेल, शेण काढावं लागेल, पाणी टाकावं लागेल, मका कापावं लागेल, आणून तिच्या पुढं टाकावं लागेल, व्याली म्हणजे वासरू सोडावं लागेल, दूध काढावं लागेल, ते तापवावं लागेल, त्याचं घुसळण करावं लागेल, काढावं लागेल, बरणी भरावं लागेल, डोक्यावर घ्यावं लागेल आणि मालेगावला जावं लागेल, गल्ली गल्लीनं फिरावं लागेल. घ्या तू 6 वाजेपासून फिरत होता गिराई, चांगल्या मालाला लय लय भांगडी, लय अडचणी. आणि मग 9 वाजता 2-4 आया बाया एका वाजता म्हणे भाऊ कसं आहे तू दाखव, तूप घ्या म्हणायचं सोडून दिलं. ती म्हणली आत्या दह्यात सुद्धा तूच आहे, दही सात्विक आहे आणि जर जेवणामध्ये दही दूध किंवा तूप नसेल तर ते मृताचं भोजन. काहीतरी अंश असावा लागतो त्याचा, कारण सात्विक आहे, त्याला प्रगटच व्हावं लागेल. खाली ठेवलं पाहता काय सांगतो आपल्याला, त्याच्यातून तो प्रगट होतोय. उचंबळे माझारी त्याच्यात तो प्रगट होतो. दह्यातून हात धरला तिचा, सांग घरी का आली नाही सांगू आल्या. त्याच्या चिंतनात मी इतकी रंगली, घराचा रस्ताच विसरला. रस्ता पाय ठेवायची पण सगळीकडे तो भरलाय. आता कुठे नाही तो नाही आयचा ठाव पुरलाचे गवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे सर्वांनी पाहे एक वाचून कुठं नाही, सगळीकडे तो चराचरा व्यापून कणाकणात तो आहे. गटागती राम देहादे राम सर्वादे राम, सगळीकडे पाय ठेवायची पण जाईल. तुका प्रभू भीती राहिली नाही. कशाची भीती? जन्मा मरणाची. होतो थकीत बागारे सब मन का धोका. तीच भीती नष्ट व्हावी त्याकरता परमार्थ आहे. जन्माने जन्म संपवता येतो. जन्म शब्दामध्ये 2 अक्षर, दोन्हीच्या मध्ये अर्धा न आला. जन्मही नष्ट करा, मृत्यू नष्ट करा. सामान्य अर्थ नाही. आईच्या उदरात उलट पडावं लागतं, डोकं खाली आणि पायवर. आजची सायकोलॉजी सांगते. म्हणून जन्माला येताना जवळजवळ 99% लेकरं डोक्यापुढे एखादा आडवं फिरून जातं ना, त्याला पायवर म्हणतात. दुःख संपलं का दुःखात वाढ झाली. त्याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी, त्या ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही. आणि मग ती म्हातारी म्हणती घाला झुंजा घाला झुंजा. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घेणार. मी खेड्यातला माणूस आहे, मला माहिती सगळं. गल्लीत बसली पाठ टाकून का आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुव्यात. आणि मग सांगणार आण त्या पोराला इकडं. त्याला पायावर पालथं टाकणार. पालथं टाकणं चांगलं आहे. कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथे. तुम्ही म्हणता डोकं फिरलं का काय? त्या बालकाला बोलता येत नाही. चोळला असताना हात चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठवून हात फिरवला तर असं वाटतं जणू काय एखादी बोरटीच वर पडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला का उजवा हात डावा पाय, डावा हात उचा पुरागडी व्हायला पाहिजे.
मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच तिथून असते की काय परत डोकं ठोकायचं त्याचं गोल व्हायला पाहिजे, कानात फूक मारायची, एक तांब्या ओढून शेजारणीच्या अंगात फेकून द्यायचा, जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आता नुकतं जन्माला आलेलं लेकरून त्याचं नात तरी केवढं असतं, पण म्हातारी बसणार नाही, दोन बोटांना धरणार, कोणावर फोल्ड करून कोणावर फोल्ड करून. म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. अहो ते वेगळं पण ते बोललं जोडीत टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई तुम्हाला विचारते का झोपला का, तुम्ही काय म्हणतात माहितीये का, आत्ताच नांदला त्याच्यामुळे झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नांदल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं किती हक्क नाही. मग ही जन्म मरणाची भीती अशी अवस्था झाली का मग मात्र जन्म मरणाची भीती राहत नाही. त्या गवळणीला जी अवस्था प्राप्त झाली तीच तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी. डोंबार खोडी पाहायची आणि थांबणार. महाराज इतकं खोडकर होते नंतर बाबाच्या घरी अवतार आला. सासू एका कोपऱ्यात सून एका कोपऱ्यात झोपलेली असते. यानं काय करायचं, गावरान तुपाची आखी बरणी टिकून द्यायची, जाता जाता सुनाच्या गालाला तूप चोळायचं निघून जायचं. जुन्या काळामध्ये सुना पहाटे उठायच्या. जुन्या काळात सुना पहाटे उठायच्या. जुन्या शब्दाखाली अंडरलाईन करा, म्हणजे आता विश्लेषण करायचं काम पडणार नाही. एक चांगली गोष्ट तुम्ही जर स्टेटस म्हणून ठेवणार असाल तर सांगतो, स्टेटस मोबाईलला नका ठेव. मोबाईलचं स्टेटस स्वतः करता नसतं, दुसऱ्या करता असतं. आणि अजून एक दुःख सांगतो, ज्याच्या करता ठेवलं त्यांना नाही पाहिलं तर अजून दुःख असतं. मोबाईलला नका ठेव, इथं कोरून ठेवा, इथं कोरून ठेवा. तुम्हाला जर 20 वर्ष तुमचं आयुष्य वाढवायचं असेल ना, पहिली गोष्ट 9 वाजता झोपणाऱ्या माणसाचं जीवन हिऱ्याचं असतं. 10 वाजता झोपणाऱ्या माणसाचं जीवन सोन्याचं असतं. 11 वाजता झोपणाऱ्या माणसाचं जीवन चांदीचं असतं. 12 वाजता झोपणाऱ्या माणसाचं जीवन लोखंडाचं असतं. आणि 1 वाजता झोपणाऱ्या माणसाचं जीवन जुता, चप्पल, प्लॅस्टिक. नाही, आम्ही पण त्याच्यातच आहे, आम्ही त्याच्यातच आहे. पण जे आहे ते आहे तसं मांडावं लागेल. मला विनंती करतो आपल्याला, 12 नंतर जर तुम्ही रोज झोपत असाल, रोज 12 नंतर झोपत असाल, 1 नंतर झोपत असाल, भविष्यात होणारा आजार जगातला कोणता डॉक्टर बरा करू शकत नाही. विनंती माझी आपल्याला, अरे या जीवनाला इतकं स्वस्त बनवू नका की जुता, चप्पल, प्लॅस्टिक, 60 रुपये किलो लोखंड सुद्धा बनवू नका. नाही हिरा बनता येत ना तुम्हाला, कमीत कमी 1 लाख रुपये तोळाचं जीवन बनवा. आपलं सोन्याचं तर बनवा, कमीत कमी मिळालंय आपल्याला. विनंती आहे, कमीत कमी 11च्या आत झोपत जा आणि 5:30ला अंतरून सोडत जा. बघा आयुष्य वाढतं की नाही. पहाटे उठणाऱ्या माणसाला झालेला आजार सुद्धा कमी होतो. जो माणूस पहाटे उठतो त्याचा वेडाला पहाटे सुना पहाटे उठायचं, झाडी तुपाच्या बरणीपर्यंत चालत पाहिलं की सासूच्या गालाला तूप दिसायचं. सुना कधी सासूला सुनाच्या गालाला असल्या फोड्या करायचं ते. आणि मग बघता बघता रांगू लागलं, तळवे तळ हात रांगू लागले. रांगता महाराज त्याचा एक फोटो आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. प्रत्येकाच्या घरात आहे बघा, तुमच्या डोळ्यापुढे येईल आता. प्रत्येकाच्या घरात एक फोटो त्याचा, असं माखन सांगलेलं. एक हात असा गालाला, बारीक बारीक कुंडल काना, चेरीची पुगडी, भरजरी वस्त्र अंगावर, नवराचा पीस अडकवलेला, वाकडा उभा देवडा चरणी, हातात बासरी आणि असलं धनुष्याच्या आकाराच्या भोवया, लाल बुंद ओठ, नासागर दृष्टी,
असलं दिसतं महाराज ते. मातम असा हाती बघा काही गालाला लागलेलं आणि हसतात. 2 दाताचं लेकरू हसल्यावर लई भारी दिसत. लेकरू बोललो नाही तर म्हाताऱ्या माणसाचे बी 2 दात राहते ते तसं नाही दिसत. हो भगभुगे भगनी भागोदरी हो मठ स्वाहा ते कन्हैया इतकं गोड दिसायचं. हे चंदा सावला तारे बोलबा कितना सुंदर भाग्य बिहारी कितना लागे संदेश दिला त्याने. खोड्या करायचं. यशोदेनं मांडीवर घेतलं आणि ते काय म्हणतं माहिती का, मला चंद्र देते का खेळायला. कृष्ण अरे चंद्र कुठं देता येत असतो का, तू जर चंद्र दिला नाही तर मी लोकांना सांगल मी तुझा. होय हो सुत नंद बाबा तेरा पुतना कहियो मैया मातो चंद्र किलो मैया मातो. अरे काय त्या चंद्राला धरून बसा, तुला मी चांगली नवी बायको करून देते. आता लहान लेकराला बायको काय करते, पावडा का बटाटवडा. आता ते कृष्ण काय म्हणतं ऐकावं का, हे आई मला चंद्र नको म्हणे. मग मैया माको बसवून नाही दुधनी बायको करून दे. कृष्णा तुला कशी रे बायको करायची. राधिका गोरी से बिरज की चोरी से मैया करा दे मेरे सुरू झाला. एक एक दाराने यशोदेकडे येऊ लागली. ती जरी आली गावली आली बाई बंदीची दाढी अशा खोड्या दाराने येऊ लागले. खवळली यशोदा. कृष्णा आता उद्या जाईल राहणार. नवीनच लग्न झालेलं एक नवीन जोडतो आणि ते म्हणजे हे बघा इतका त्रास जर असेल तर गोकुळात राहायचं नाही. गाडी व्हायला सगळं सामान भरलं आणि मुलीला सगळा संसार घेऊ आणि रस्त्यानं चालता चालता या बाबांना काय केलं, याला फक्त परत आणायचं होतं. तिला त्या बाईचं जट लागली पेटून. अशी तहान लागली तिला. ती नवऱ्याला म्हणे हे आत्ताच पाणी पाहिजे नाही तर मरते मी आता. 2 किलोमीटर कुठंच हिरवं नाही. हातात झारी घेतली आणि पाणी आणायला गेलो. ह्या बाबानं हुबेहूब तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. अहो याला काय अवघड आहे, अनंत अवतार घेशी भक्ताकार आणि मग तिच्या नवऱ्याचं रूप घ्यायला काय अवघड आहे. त्याच्या गालावरती ह्याच्याही गालावरती, त्याच्या मिशीला तू याच्याही मिशीला तू. आला गाडी पाणी दिलं तिला. बसला गाडी आणि म्हणे पाय हे मायावी जंगल तुला असं वाटलं एखादा मायासारखं रूप घेऊन येईल. खरा नवरा पाणी आणायला जाईल बरं का. यानं आधीच फिल्डिंग लावून, काही माणसं आधीच फिल्डिंग लावून ठेवत असते. एखादा येईल मायासारखा आणि तुला असं वाटलं आपला नवरा आहे. ते म्हणे हा पायात चप्पल कशी आणि खरं पाणी आणायला जाईल. ते पाणी घेऊन आलं चौरी भरून गेले.
ते पाहिलं ती त्याच्याकडे पाहायची याच्याकडे पाहायची दोन्ही सारखे दिसायचे. ती म्हणे आई वा तुम्ही सांगतात तसं नाही तो काय उभे तुमचंच रूप घेतलं आणि काय तुमचं पोल खऱ्या नवऱ्यावर. खरा नवरा म्हणे अगं मी तुझा नवरा आहे मला अक्कल शिकू नको. मला माझ्या नवऱ्याने सांगून ठेवलं हे मायावी जन्मले इथं माझ्यासारखाच एखादा रूप घेऊन येईन अगोदर सांगून ठेवलं. तो मी आता कसा सांगू तुला कसा सांगू अगं नाळ्याच्या लोकांची शपथ मी तुझा नवरा आहे. आता जायशील ना गेलं भांडण याला कुणीकडून परत आणायचं होतं गेलं नंदबाबाच्या वाड्यावर भांडण दोन्ही सारखेच आहे. नंदबाबा तुम्ही न्याय निवाडा करा याच्यातला खरा नवरा कोणता. नंदबाबांना आवाज दिला यशोदे म्हणे का कृष्ण घरात आहे का म्हणे नाही बाहेर गेला. नंदबाबा म्हणे फॉल्ट सापडला कारण हा देव तो देवाचा बाप आहे. 16 आठवीचा गाडा उडी पलीकडे ज्याची उडी पलीकडे गेली बायको त्याची ज्याची खरी बायको होती त्याची एकदम गोबली बायकोने भेटत आहे. 16 आठवीचा गाडा आपली उडी पलीकडे जाणार आणि पळत यायचं आपले खरा नवरा आणि काठावर आलं खाली डोकून पाहायचं काटेन काचा दिसायचा. 3 वेळेला प्रयत्न केला शेवटी नंदबाबाच्या कानात जाऊन सांगितलं आमच्यात पुनर्विवाह चालतो. मग नंदबाबा म्हणे बाई ज्याने उडी मारली नाही हा तुझा खरा नवरा. मग ज्याला उडी मारली तो कोण आहे. नंदबाबा म्हणे तू याला घेऊन जाय तो माझ्या घरातला मॅटर मी पाहतो काय करायचं. असल्या एक 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 थोड्या आणि मग आई खवायल्यावर सगळे सौंगडी घेतली यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ सुरू झाला. चेंडू लगोरी हमामा होतो तू आणि मग एक बॉबड्या आला तो बॉबड्या म्हणे पाहिजे ललित खेळायचं. कृष्ण म्हणे मी कधी रेडी खेळलो रे कुरुक्षेत्राच्या मैदानावर नगरी क्षेत्र मी आले जुना व्हिडिओ झाला आता लेटेस्ट मध्ये सांग परवाची गोष्ट पाय परवाची पलवती लवत रे लई गोड झाला मी बली बली म्हणून थोडा साथ दिला तुला वाटली याला काय कळत नाही आम्ही घराची जातो बाई आणि मग बाकीचे गोपाळ म्हणजे तेव्हा आता जाऊ दे गड्या वेळ झालेला शांती बार पोटी काय खेळायाची सुख खेळ मोडा वापरता आधीचा दही काला घोमटा भगवान म्हणजे एका